अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या बिनधास्त, बोल्ड आणि बेधडक बोलण्यामुळे चर्चेत असतात. पण यापैकी काहींचं वैयक्तिक आयुष्य फारच फसवणूक, तुटलेलं, वेदना यामध्ये गेलं. अशाच एका अभिनेत्रीविषयी आपण जाणून घेऊयात. टीव्हीवरील प्रसिद्ध खलनायकाचा चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री काम्या पंजाबी. ती तिच्या आजारी पतीला बेडवर सोडून पळाली होती. बॉयफ्रेंडने तिला धोका दिला. शेवटी तिने 41व्या वर्षी दुसरा संसार थाटला. पण तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र टीव्हीवरील ग्लॅमरस लुकपेक्षा खूपच वेगळी कहाणी आहे. 2003 मध्ये काम्याचं लग्न बंटी नैगे सोबत झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण 1 वर्ष झालं की तिच्या नात्यात दुरावा यायला लागला. काम्याने हार मानली नाही. बंटीसोबत नातं ती 10 वर्ष टिकवत राहिली. बऱ्याचदा त्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली, पण तरीही तिने घटस्फोट घेतला नाही. एकदा काम्या इतकी वैतागली होती की तिने पतीला बेडरेस्टवर ठेवून घर सोडलं. अखेर 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर काम्याच्या आयुष्यात आला अभिनेता करण पटेल. त्याचं नातं 4 वर्ष टिकलं, पण जेव्हा काम्याला करणच्या फसवणुकीबद्दल कळलं तेव्हा तिचं हृदय पूर्णपणे तुटलं. काम्याने नातं संपवलं आणि केवळ 4 दिवसांतच करणने दुसऱ्या मुलीसोबत लग्नाची घोषणा केली. काम्याने नंतर खुलासा केला की करणसोबतचा ब्रेकअप तिच्यासाठी फार दुःखद आणि त्रासदायक ठरलं. तिला 2.5 वर्षे वाट पाहावी लागली. पुन्हा आयुष्य उभं राहण्यासाठी त्या काळात ती नैराश्यात गेली. झोप लागायची नाही, खाणं जमत नसायचं, काम करायची इच्छाही मरून गेली होती. समुपदेशन घेतल्यावर हळूहळू ती स्वतःकडे परत आली.